माणसाचा जन्म कशासाठी? माणसाचा जन्म कशासाठी या प्रश्नाचं उत्तर मी जर तुम्हाला विचारलं तर माझी जवळजवळ खात्री आहे की याचं उत्तर कोणालाही देता येणार नाही. कारण आपण तसा विचारच केलेला नसतो. आपण जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत जगायचं. जोपर्यंत जगतो आहोत तोपर्यंत आपण काहीतरी केलं पाहिजे, पोट भरण्यासाठी व्यवसाय केला पाहिजे आणि मरेपर्यंत जगायचं, एवढं आपल्याला ठाऊक आहे. पण आपण जन्माला का आलो याचा विचार आपण कधीही करत नाही. निसर्गाचा असा एक नियम आहे, लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट, की जिथे परिणाम आहे तिथे कारणे असतंच. आणि म्हणून आपण जन्माला आलेलो आहोत त्याच्या पाठीमागे कारणे आहे हे आपण लक्षात ठेवायचं. आता हे कारण जे आहे हे कारण आपण जर शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं दिसून येईल की माणूस हा जो प्राणी आहे हा निसर्गाचा अविभाज्य भाग आहे. आपण म्हणतो माणसाने निसर्गावर विजय मिळवला, अमुक मिळवला, तमुक मिळवला, पण ते काही खरं नाही. कारण निसर्गाचे जे नियम आहेत ते अक्षरशः इन्फिनिट आहेत. मी काय सांगतो ते नीट ऐकून घ्या. निसर्गाचे जे नियम आहेत ते अक्षरशः इन्फिनिट आहे, अनंत आहेत. आणि त्यापैकी आपल्याला जे ज्ञात आहे, ठाऊक आहे, ते अतिशय थोडे आहेत. आणि म्हणून जेव्हा आपण म्हणतो विज्ञानाने खूप प्रगती केली, त्यावेळेला विज्ञानाने खूप प्रगती केली याबद्दल वादच नाही. विज्ञानाने प्रगती खूप केलेलीच आहे, पण त्याचा जो पाया म्हणजे निसर्गाचे जे नियम आहेत त्या निसर्गाच्या नियमाच्या बेसिसवर आपण म्हणजे मानव जातीने विज्ञानामध्ये प्रचंड प्रगती केली. पण आतापर्यंत जे अज्ञात असे जे निसर्गाचे नियम आहेत ते अजून कितीतरी आहेत, इन्फिनिट आहेत. आणि म्हणून ज्याला आपण विज्ञान असं म्हणतो, सायन्सचा भागच असा आहे की निसर्गाचे नियम शोधून काढणं हेच विज्ञानाचं कर्तव्य आहे, हेच सायन्सचं आणि काम आहे. आणि जसजसं निसर्गाचे नियम आपण शोधत जाऊ तसतसं आपण पुष्कळ प्रगती करत जाऊ. विज्ञान चांगलं का वाईट असा काही लोक आम्हाला प्रश्न विचारतात आणि काही बुवा बाबा तर असंही सांगतात की विज्ञान वाईट म्हणून. माझं मत तसं नाही आहे. माझं मत असं आहे की विज्ञान हे ज्ञान आहे हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ज्ञान हा देव आहे हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. आणि म्हणून विज्ञान ज्याला आपण म्हणतो ते विज्ञान अत्यंत आवश्यक आहे. ते आपल्याला जीवनाला अत्यंत जरुरीचं आहे. आणि विज्ञानाची कास आपण विशेषतः यंग जनरेशन या तरुण पिढीने विज्ञानाची कास अत्यंत मनोभावे धरली पाहिजे. जर आपलं राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जायला पाहिजे असेल तर विज्ञानाची कास धरलीच पाहिजे. विज्ञानाचा अभ्यास केलाच पाहिजे. विज्ञानामध्ये रिसर्च केलं पाहिजे आणि मोठमोठे शोध आपल्या तरुण पिढीने लावले पाहिजेत. आपण जितके निसर्गाचे नियम शोधून काढू तितके आपली प्रगती होत जाणार आहे. आणि म्हणून विज्ञानाकडे दुर्लक्ष करणं म्हणजे आपण आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा मारण्यासारखं आहे. आणि म्हणून विज्ञानाकडे कुठल्याही परिस्थितीमध्ये दुर्लक्ष होता कामा नये आणि कोणी करू नये. आणि म्हणून निसर्गाचे जे नियम आहेत त्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे
जिथे परिणाम आहे तिथे कारण हे असलंच पाहिजे. आणि म्हणून माणसाचा जो जन्म आहे, ह्या जन्माला कारण जर आपल्याला शोधायचं असेल तर मगाशी मी म्हटलं की माणूस हा निसर्गाचा अविभाज्य भाग आहे. ते लक्षात जर घेतलं तर जर निसर्गाकडे आपण नजर टाकली तर आपल्या ध्यानात येईल की निसर्गाकडून जे काही घडत आहे त्याच्याशी मानवी जीवन सुसंगत असलं पाहिजे. आता लक्षात घ्या, सूर्य प्रकाश देतो. आता सूर्य जो प्रकाश देतो म्हणजे काय करतो? प्रकाशाच्या रूपाने तो आनंदाची उधळण करत असतो. प्रकाशाच्या रूपाने सूर्य आनंदाची उधळण करत असतो, आनंदाची दिवाळी करत असतो. आता हा सूर्य जर नाही असं झालं तर जगाचं अस्तित्व संपून जाईल. तर जगाचं अस्तित्व संपून जाईल. सूर्य किती महत्वाचा आहे हे सांगायला प्रवचन करण्याची गरज नाही, इतका सूर्याचं महत्व आहे. आणि हा सूर्य आपल्याला प्रकाश रूपाने आनंद देऊन राहिलेला आहे. आणि सतत सतत हे अंडरलाईन करायचं, सतत देऊन राहिलेला आहे. आता काळोख झालेला आहे, तुम्ही म्हणा आता कुठे सूर्याचा प्रकाश आहे? तो तुमच्यावर जरी पडत नसला तरी अन्य ठिकाणी सूर्यप्रकाश देतोच आहे पृथ्वीवर, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही जर समुद्राकडे बघा, समुद्र आणि समुद्राचं जे पाणी आहे ते सूर्याच्या प्रकाशामुळे, उष्णतेमुळे आकाशात जातं, त्याचे ढग होतात आणि आपल्याला पाणी मिळतं. आणि हे पाणी कसं गोड असतं. समुद्राचं पाणी खारट, तर ते समुद्राचं पाणी वाफेच्या रूपाने वर जातं, ढग होतात आणि पुन्हा आपल्याला तिथून जे पाणी मिळतं ते गोड मिळतं. म्हणजे केवढा चमत्कार आहे. याच्यापेक्षा चमत्कार मला असं वाटतं कोणीही करू शकणार नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा, समुद्राकडे बघा, डोंगर बघा, पृथ्वी बघा, हे सगळे जर आपण जर पाहिलं तर हे सगळे आपल्याला देऊन राहिलेले आहे आनंद निरनिराळ्या रूपाने. हे जे वृक्ष आहेत, हे वृक्ष आपल्याला फळ, सावली, ज्वलन अशा निरनिराळ्या रूपामध्ये आपल्याला हे वृक्ष सतत आनंद देत असतात. वृक्ष म्हणजे शंकराचे अवतार असं मी म्हणतो. कारण शंकराने स्वतःसाठी विष ठेवलं आणि जगाला अमृत दिलं. तसं वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देतात आणि स्वतःसाठी कार्बन डायऑक्साईड ठेवतात. म्हणजे खऱ्या अर्थाने शंकराने एकदाच विष घेतलं, पण हे जे वृक्ष जे आहेत हे नेहमी आपल्याला विष स्वतःजवळ ठेवून ऑक्सिजन देत असतात, म्हणजे अमृत देत असतात. तुम्ही जर संबंध जगाकडे पाहिलं, हवा हवा आपल्याला सतत जीवन देऊन राहिलेली आहे. सतत म्हणजे जीवन ऑक्सिजन रूपाने ही हवा आपल्याला जीवन देऊन राहिलेली आहे. अशा तऱ्हेने तुम्ही जगाकडे जर पाहिलं, निसर्गाकडे जर पाहिलं तर तुम्हाला असं दिसून येईल की या निसर्गामध्ये अशी एक व्यवस्था आहे की त्या व्यवस्थेमुळे सर्वांना आनंद मिळण्याची सोय झालेली आहे. आता आपली पृथ्वी आहे, पृथ्वी फिरते आहे, स्वतःभोवती फिरते आहे आणि सूर्याभोवती फिरते आहे. फिरत फिरत आणि सूर्याभोवती फिरत फिरत आपल्याला दिवस रात्र मिळतात आणि निरनिराळे तऱ्हेचे जे ऋतू आहेत ते आपल्याला प्राप्त होणे. म्हणजे ही जी पृथ्वी आहे सतत कार्यरत आहे. सतत म्हणजे एक मिनिट सुद्धा ती थांबलेली नाही, सतत ती कार्य करते आहे आणि आपल्याला सतत आनंद देऊन राहिलेली आहे. आपण कुठेही बघा आणि आपल्याला असं दिसून येईल की सर्व ठिकाणी आनंदी आनंद आहे. ईश्वरा सर्वांना
आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्य